श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजण? चित मजेत असाल असेच मजेत राहा. बहुतेक वेळा असं होतं की आपलं चांगलं चितणारी लोक यांची जी संख्या असते ती खूप कमी होत जाते आणि वाईट चितणारी म्हणजे वाईट करणारी लोक यांची संख्या वाढत जाते. भलेही आपण कितीही चांगलं असू, आपण इतरांविषयी कितीही चांगले विचार करणारे असू, आपण कितीही लोकांची वाहवा करणारे असू, आपण कितीही लोकांना इन्स्पिरेशन देणारे असो की बाबा तू असं कर, तू पुढे जाशील, तू तसं कर, तू पुढे जाशील, तू असं केल्याने तुझी प्रगती होईल, तसं केल्याने तुझी प्रगती होईल. पण हीच लोक आपल्या तोंडावरती हो हो बोलतात आणि पुढं मागं जाऊन आपले पाय कसे खेचता येतील किंवा आपण जी इन्स्पिरेशन त्यांना देतो तर आपले इन्स्पिरेशन वाढवण्यापेक्षा आपले पाय कसे ओढता येईल, आपल्याला काहीतरी आपलं वाईट कसं करता येईल ही गोष्ट ते चितत असतात किंवा ह्या गोष्टीचं ते नेहमी प्रयत्न करत असतात. आणि आपल्याला हे माहितीही नसतं की ह्या लोकांच्या मनामध्ये आपल्याविषयी असे भाव आहेत, कारण आपल्या मनामध्ये निश्चितच त्यांच्याविषयी चांगले भाव असतात. आणि आपली स्वामी नेहमी म्हणते की इतरांविषयी नेहमी चांगलंच बोलायचं, चांगलंच करायचं. म्हणून आपण लोक कितीही आपल्याबरोबर जरी वाईट वागली तरीही आपण निश्चित सर्वांचं चांगलंच चितायचं आहे, सर्वांना चांगलेच सल्ले द्यायचे आहेत. हे आपण करायचं आहे. ज्या उपायांमुळे, ज्या सेवेमुळे आपल्याला इफेक्ट झाला आहे, आपल्याला गुण आला आहे, ते उपाय, ते सेवा, ते इफेक्ट आपण इतरांनाही निश्चित सांगायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की आपली मनस्थिती किंवा आपली विचारसरणी कितीही इतरांविषयी चांगली जरी असेल तरीही प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी किंवा प्रत्येक व्यक्तीची मानसिकता ही आपल्याबद्दल चांगली असेलच असं नाही. भलेही आपण कितीही हा माझा, तो माझा, हा आपला, तो आपला असं जरी म्हणत राहिलं तरीही लोक ज्यावेळेस आपल्यावरती वेळ येते ना त्यावेळेस आपल्याला समजतं की कोण आपलं कोण परतं. पहा, ज्यावेळेस पैसा पाणी असतो त्यावेळेस लोक अगदी गुळाला मुंगळे जसे चिटकावेत तसे आपल्या सभोवताली फिरकत असतात किंवा आपल्या जवळपास येत असतात. पण ज्यावेळेस आपल्यावरती वाईट वेळ येते त्यावेळेस कोणीही तोंडसुद्धा दाखवत नाही. अगदी आपण त्यांच्या जवळ जरी गेलो तरी कोण रे तू असं करून तोंड फिरून जातात. म्हणूनच मी तुम्हाला सांगणार आहे की पहा, ह्या व्यक्तींना आपलेसं करण्यासाठी किंवा जे तुमचे रक्ताचे नाते असेल, भाऊ बहिणीचं नातं असेल, बहिणी बहिणींचं नातं असेल किंवा मित्राचं, मित्र मैत्रिणीचं नातं असेल किंवा अगदी नवरा बायकोचं नातं असेल, ज्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे, जी नाती तुमच्यापासून दूर केलेली आहेत किंवा ही नाती तुटण्यासाठी कोणीतरी नजर दोष लावला आहे, काळी बाधा लावली आहे, कोणीतरी काहीतरी बांधी करून तुमचे मित्रत्व, तुमची नातेसंबंध तोडलेले आहेत आणि तुम्हाला आज लोक समाजामध्ये काडीची किंमत देत नाहीत. अगदी तुमच्या विचारांवरती त्यांचं प्रत्युत्तर निश्चित असतं. तुम्ही कितीही चांगलं बोला तरीही ते त्यातून वाईट अर्थ घेतात. तर हे सर्व तुमच्या बाबतीत जर घडत असेल तर मी आज तुम्हाला खूप छान असा, अतिशय सोपा असा उपाय सांगणार आहे. निश्चित तुम्ही तो उपाय करा, तुमच्या जीवनामध्ये खूप बदल जाणवेल. कोणीही कितीही काळी बाधा करू द्या किंवा कळत न कळत तुमच्याकडनं चालताना एखादा ओलांडा जर ओलांडला गेला असेल किंवा तुमच्या गाडी खाली जर नकळतपणे आला असेल तरीही त्याचे दोष जर तुम्हाला लागले असतील आणि तुमच्या घरामध्ये वादविवाद, कलह, भांडणे चालू झाली असतील, तुमचा धंदा खूप छान चालत होता पण आज तो अगदी डबघाईला चाललेला आहे, अगदी कर्ज भरण्या इतकंही तुमच्याकडे पैसे नाही, काय करावं काय करू नये हेही तुम्हाला कळत नाही, अगदी तुम्हाला नको नको झालं आहे. बरेचशी लोक या कर्जापायी, या हप्त्यांपायी दागिने सुद्धा घालवून बसलेले आहे, घरदार सुद्धा विकायला लागलेले आहे. आणि काही व्यक्तींच्या तर बाबतीत असं होतं की तो व्यक्ती किंवा ती महिला भगिनी असा विचार करत असते, अरे देवा, माझ्या म्हणजे माहेरी पण मला दुःखच होतं आणि आजही मला दुःख आहे. तेथेही सायकलही नव्हती, येथे कार असूनही आज माझ्या नशिबी ती कारही नाही, सायकलही नाही. मी काय करू, मी कोणतं असं पाप केलं आहे. अनेक विचार माणसाच्या मनामध्ये येऊन जातात, अनेक विचार, आणि महिला भगिनींच्या मनात निश्चित हे विचार येतात. आणि आपण जर असे विचार जर साथीदाराला जर सांगायला गेलो तर तो साथीदार म्हणतो, मग तू माझ्याशी लग्नच का केलं, मग तू पहिल्यांदाच विचार करायचा होता. हे पहा, हे नशिबाचे खेळ असतात, हे आपल्या हातात काहीच नसतं. ज्यावेळेस आपला जन्म होतो त्यावेळेसच आपली जी काही पाचवी वगैरे पुजली जाते त्यावेळेसच सटी येऊन आपल्या नशिबाची, आपल्या नशिबामध्ये जीवनामध्ये जे काही घडणार आहे ते अक्षर सगळी लिहून जाते. म्हणून हे आमच्या हातात काहीही नाही, फक्त आपण आपले कर्म हे व्यवस्थितपणे करत जायचे आहेत आणि त्या कर्मांबरोबर मी ज्या काही सेवा सांगेल, जे काही उपाय सांगेल तेही करत जायचे आहे. हे पहा, जे काही सेवा उपाय करता ते जर तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी आणत असतील, तुम्हाला जर वाटत असेल की हे करून ताई खरंच असं होईल का,
खरंच तसं होईल का, ही जर शंका, हे जर किंतु परंतु किंवा शंकेची पाल जर चुकत असेल तर तुम्ही हे उपाय करू नका, तुम्हाला याचं फळ भेटणार नाही. कारण कर्म तर करायचे आहे, कर्माचं जे स्पीड आहे ते तुम्हाला चौपट गतीने वाढवायचं आहे. त्याचबरोबर हे उपाय आणि सेवा करायची आहे. यामुळे काय होणार आहे, तुमच्या जीवनात जी काही निगेटिव्हिटी आहे, जी काही बांधी केलेली आहे, जी काही लोक तुमच्यापासून दूर गेलेली आहेत, ती सर्व तुमच्या जवळ येतील, सर्व तुमच्या समस्या दूर होतील, तुमच्या घरात चहूबाजूने पैसा नांदेल. यासाठी उपाय सांगणार आहे. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं, 1-2 कमेंट्स मला कंटिन्यू येतात की ताई तुम्ही तुमच्या मनाचे मंत्र वगैरे सांगता का, किंवा तो व्हिडिओ आहे आपल्या अट्रॅक्शनचा, तो मंत्र आहे, हे पहा एकदा व्हिडिओ एडिट केला की मंत्र मला तुम्हाला डबल देता येत नाही, म्हणून तुम्ही व्हिडिओ स्किप करून थोडा ऐकून तो तुम्ही मंत्र लिहून घेऊ शकता. मी तुम्हाला लिहून देऊ शकत नाही. त्या व्हिडिओच्या कंटिन्यू रोज मला 3-4 कमेंट असतात की ताई तो मंत्र आम्हाला सांग, पण तो मंत्र मी तुम्हाला सांगू शकत नाही. भरपूर लोक, माझे भाऊ बहिणी, तुम्ही सर्वजण त्यांना खाली कमेंट्स करून मंत्र लिहून देतात, तरीही लोकांच्या त्याच कमेंट्स असतात. तर तुम्ही एवढं भरभरून साथ देत आहात, खरंच असंच प्रेम, अशीच साथ ह्या बहिणीवरती नेहमी राहू द्या आणि असंच सहकार्य तुमचं मला नेहमी लाभू द्या. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की कसं आहे, निगेटिव्ह लोक आपल्या आसपास भरपूर असतात, जसं तुमच्या आहेत तशी माझ्याही भरपूर आहेत, पण मी विचार करत नाही, कारण तुमच्यासारखे स्वामी आईने मला दिलेले भरभरून माझे सहचिंतक आहेत, त्याच्यामुळे मला काहीही वाटत नाही कमेंटचं. तर उपाय सांगण्यापूर्वी तुम्हाला मी सांगते काय करायचं आहे. पहा, हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता, कोणत्याही दिवशी. फक्त पिरियड सुतक, मासिक धर्म म्हणजे मासिक धर्म सुतक किंवा विटाळ जर असेल तर त्यावेळेस तेवढे दिवस स्किप करा. 21 दिवसांची सेवा आहे, 21 दिवस कंटिन्यू तुम्हाला ही सेवा करायची आहे. सेवा काय आहे ती सांगते. सेवेसाठी तुम्हाला लागणार आहे थोडंसं तांदूळ, एक याचं मातीचं भांडं किंवा पंती जरी असेल तरी चालेल, किंवा लोखंडी भांडं ज्याच्यामध्ये तुम्ही धूप लावता ते भांडं जरी असेल तरीही चालेल. थोडंसं तांदूळ घ्यायचं आहे, कापूर घ्यायचा आहे, कापूर कोणता जरी असेल तरी चालेल, भीमसेन कापूर असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर काही हरकत नाही. थोडंसं गावठी तूप लागणार आहे, शुद्ध गाईचं जे तूप भेटतं ते तूप लागणार आहे. काय करायचं आहे, तुम्हाला स्वच्छ असे हातपाय धुवून तुमच्या घरातील मंदिराच्या समोर बसायचं. तिथे बसल्याच्या नंतर ती जी पंती किंवा जे मातीचं भांडं, धुपाचं भांडं घेणार आहे त्यामध्ये थोडंसं तांदूळ टाकायचं, अगदी 2-3 चिमूट टाका, तांदूळ टाकायचं. त्यावरती 6-7 कापराच्या वड्या घ्यायच्या, 6 किंवा 7 कापराच्या वड्या घ्या, त्या वड्या टाकायच्या आणि त्या वड्यांवरती जे गावठी तूप तुम्हाला सांगितलं तो 1 चमचा टाकायचा आहे. हे टाकल्याच्या नंतर तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे. हे प्रज्वलित करायचं देवांच्या समोर बसून 21 वेळा तुम्हाला श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं 21 वेळा पठण करायचं आहे. त्यानंतर तिथून उठायचं. जो काही धूर चाललेला असेल किंवा जी काही अग्नी चालू असेल त्याची जे मी तुम्हाला प्रज्वलित करायला सांगितलं त्याची, तर ती पूर्ण घरभर तुम्हाला पसरवायची आहे, फिरवायची आहे आणि हात असा करायचा आहे. आणि हे करताना ओम श्री गुरुदेव दत्त, ओम श्री गुरुदेव दत्त, ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं कंटिन्यू पठण चालू करायचं आहे. आणि हे पठण करताना तुम्हाला तुमचे दरवाजे, खिडक्या सर्व उघडे ठेवायचे आहे. याच्यासाठी की तुमच्या घरामध्ये जी काही अवलक्ष्मी असेल, जी काही निगेटिव्हिटी असेल, जी काही काळी बाधा असेल, ही सर्व तुमच्या खिडक्यांमधून बाहेर जाणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे दत्त महाराज श्री गुरुदेव दत्त हे असे आहेत, हे त्रिलोक्य म्हणजे ब्रह्मांड नायक आहे, त्रिलोक्यधारी आहेत. हे ज्यावेळेस त्यांचं नामस्मरण होतं, ज्यावेळेस त्यांचं उच्चारण होतं त्यावेळेस भल्याभल्यांना घाम फुटतो. मी फक्त व्हिडिओ बनवत आहे, खोटं सांगत नाही, तरी पण पका शरीरावरती घाम चालू आहे, म्हणजे खोटं सांगत नाही. की या श्री गुरुदेव दत्त या शब्दामध्येच इतकी ताकद आहे की कोणतीही वाईट बाला, कोणतीही वाईट नजर दोष, वाईट पीडा, वास्तुदोष, कोणतीही पीडा असू द्या, कोणतीही बांधी असू द्या, ही तुमच्या घरामध्ये क्षणभरही टिकणार नाही. तुमच्या घरातील अवलक्ष्मी निघून जाईल, तुमच्या घरामध्ये सलक्ष्मी वास करेल, तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा माता नांदेल. तुमच्या घरामध्ये आजारपण, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या समस्या काहीच राहणार नाही. धनलाभ,
लक्ष्मी प्राप्ती सर्व गोष्टी तुम्हाला भरभरून मिळतील। त्याचप्रमाणे जे तुमच्यापासून दूर गेलेली लोक आहेत, जे नातेसंबंध तुटण्याच्या भानगडीत होते किंवा जे मित्र तुमच्याबरोबर बोलत नव्हते, तेही तुमच्याबरोबर बोलण्यासाठी अगदी मागे पुढे फिरतील। अगदी काय करू काय नको, मला ह्या व्यक्तीबरोबर बोलायचं आहे असं करतील। कोणीतरी मध्यस्थी टाकतील, काहीतरी कार्यक्रम काढतील आणि तुम्हाला आमंत्रण देतील की बाबा रे ये रे बाबा, माझ्याकडनं चुकी झाली असंही म्हणतील। पण ह्यावेळेस आपल्याला मात्र सावध राहायचं आहे। पहा परांनो, ज्यावेळेस आपण गुरुचरित्राचं पारायण करतो, स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करतो, त्यावेळेस आपल्याला सांगितलेलंच आहे की ज्यावेळेस खूप इमर्जन्सी असेल त्यावेळेसच तुम्ही परान्न सेवन करा किंवा फक्त तुमच्या आईच्या बहिणीच्या त्यांच्याच हातचं खा, इतरांच्या हातचं खाऊ नका। हे याच्यासाठीच सांगितलेलं असतं, कारण आपण जी सेवा करतो ते इतर लोक सेवा करतीलच असं नाही आणि त्यांनी सेवा न केल्यामुळे आपण जी सेवा करतो त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही। जेथे जेवतो त्यांनाच ते फळ मिळतं आणि आपल्याला त्यांच्या घरात जे काही दोष आहेत ते दोष लागतात। म्हणून आपल्याला परान्न सेवन करायचं नाही। हां, ज्यावेळेस आपण हॉटेलमध्ये खातो किंवा एखादा वडापाव वगैरे खातो त्यावेळेस ते खाताना आपण काहीतरी मुद्दल रक्कम त्यांना देत असतो, त्याचे पैसे आपण देत असतो आणि ते खातानाही आपल्याला जे काही गायत्री मंत्र आहे, गायत्री मंत्राचं 3 वेळा पठण करायचं आहे। 3 वेळा जर पठण केलं तर तुम्हाला ते कोणतेही दोष लागत नाही। पहा, कारण आपल्याला माहिती नसतं अन्न कोण बनवत आहे, अन्न बनवणारी ताई यांना मासिक धर्म आहे का नाही, किंवा विटाळ वगैरे आहे का, सुतक वगैरे आहे का। जर त्यांना ते जर असेल तर आपण किती जरी सेवा केली तरी त्याचं फळ आपल्याला मिळत नाही। म्हणून बहुतेक जण मला म्हणजे सांगतात किंवा बहुतेक लोकांच्या अशा कमेंट्स असतात की ताई आम्ही एवढ्या दिवसाची सेवा केली पण आम्हाला काही फरक जाणवत नाही। त्याचं कारण हेच असतं की आपण जे काही नियम आहेत, जे काही हे आहेत, जे काही नियम घालून दिलेले आहेत ते आपण पाळत नाही, त्याचा व्यवस्थित अभ्यास करत नाही आणि चलतो उठतो सेवा करतो, 3 दिवस सेवा करतो, 4थ्या दिवशी म्हणतो ताई काहीच इफेक्ट जाणवत नाही, असं केल्याने खरंच असं होतं का? काहींच्या तर कमेंट्स असे असतात की जर सेवा उपाय जर करायचे असेल तर कामधंदा करायची काय गरज आहे? नाही, सुरुवातीलाच मी हे बोललं, जर कर्म जर केले तरच या सेवांचा मेवा तुम्हाला मिळणार आहे। स्वामी नेहमी म्हणते सेवा करा तर मेवा मिळेल, पण त्याबरोबर कर्मही करा। कर्म जर केले तरच आपल्याला निश्चित त्याचं फळ भेटणार आहे। नुसतंच देव 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 करून काही होणार नाही, हातावर हात देऊन काहीच होणार नाही, काहीच होणार नाही। स्वामी तुम्हाला भरपूर मार्ग दाखवेल, पण त्या मार्गांमधलं तुम्हाला त्या मार्गांप्रमाणे चालणंही गरजेचं आहे का? असं नाही की एखादा मार्ग दिसतोय नको माझ्याच्याने हे नाही होणार, याच्यापेक्षा चांगलं मला काहीतरी भेटेल, नाही, जे काही भेटते ते पहिलं करायला सुरुवात करा, निश्चित त्याच्यापेक्षा चांगलं स्वामी देणार आहे, पण त्याची वेळही येणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी तुम्ही तेवढं लायबलही असणं गरजेचं आहे। मान्य आहे व्हिडिओ मोठा होत आहे, पण कमेंट्स असे येतात त्याच्यामुळे मला बोलणं भाग पडलं, इच्छा नव्हती पण बोलणं गरजेचं होतं। पुन्हा सांगते, जी सेवा सांगितली, जो उपाय सांगितला हे करताना निश्चित तुम्हाला कर्मही करायचे आहेत, तुमचं कार्यही करायचं आहे, परान्न सेवन करायचं नाही। सर्वात महत्त्वाचं, ज्यावेळेस अतितटीचा वेळ येते त्यावेळेस गायत्री मंत्राचं 3 वेळा पठण करायचं, नंतरच परान्न खायचं आहे। त्याचप्रमाणे ही 21 दिवसाची सेवा आहे, घरातील कोणीही करू शकता, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत। लहानांना एवढंच का ते भांडं घेऊन घरभर फिरता येणार नाही, तेवढी फक्त जे कोणी घरात मोठे असतील त्यांनी काळजी घ्या। मंत्राचं पठण करायचं आहे करताना, तर खूप थोडक्यात माहिती सांगितलेली आहे आणि ही सेवा हा उपाय जर केला तर निश्चित तुमच्या जीवनात काय बदल होतात हे कमेंट्समध्ये निश्चित सांगत चला। व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट्समध्ये सांगत चला, एक लाईक तरी करत चला, व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करत चला आणि कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं लिहायला विसरू नका। आणि या ताईला जसं भरभरून प्रेम देत आहात असंच देत चला। झालेली सेवा स्वामींचरणी रुजू। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय।